श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. प्रत्येकाला वाटतं आपणही स्वामी सेवा करावी, स्वामी सेवेत यावं, पण स्वामी सेवा घडत नाही. तर मग कशी करायची स्वामी सेवा? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुमच्यासाठीच आहे. ज्यांना स्वामी सेवा करायची आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आवर्जून केलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजवरती नवीन असाल तर नक्की फॉलो करा. चला तर मग सुरुवात करूया. प्रत्येकाला वाटतं स्वामी सेवा करावी, भक्ती करावी, स्वामी सेवेत यावं, पण स्वामी सेवा करणं, स्वामी सेवेत येणं हे भाग्य लागतं. आणि जेव्हा स्वामी आपल्याला बोलवतात त्यांच्या सेवेमध्ये, तेव्हाच आपण स्वामी सेवेत जातो. असं कोणालाही स्वामी सेवा घडत नाही, बरोबर का नाही? चला तर मग सुरुवात करूया. आता नवीन वर्ष सुरू होत आहे. 2025 संपून 26 सुरू होत आहे. आणि ज्या दिवशी 26 सुरू होणार आहे म्हणजेच नवीन वर्षाचा पहिलाच दिवस, म्हणजेच पहिला गुरुवार आहे. गुरुवारच्या दिवशीच 1 तारीख आहे. आणि गुरुवार म्हणजे आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा प्रिय वार आहे, आवडता वार आहे. त्यामुळं आपल्याला ज्यांना कोणाला स्वामी सेवा करायची आहे, स्वामी भक्ती करायची आहे, त्यांनी गुरुवारपासून करू शकता. चला तर कोणती सेवा करायची आहे? एकदम सिंपल आणि सोपी सेवा आहे, ती तुम्हाला मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ संकल्पयुक्त 11 गुरुवार करायचे आहेत. संकल्पयुक्त 11 गुरुवार ही सेवा करायची आहे. म्हणजेच संकल्पयुक्त म्हणजेच संकल्प सोडायचा आहे पहिल्याच गुरुवारी आणि नंतर गुरुवाराला आपल्याला सुरुवात करायची आहे. अशा 11 गुरुवार करायचे आहेत. उपवास करू शकतो आणि ज्यांना उपवास घडत नाही त्यांनी उपवास नाही केला तरी चालतो. जी सेवा मी सांगत आहे ती सेवा केली तरी चालते. चला तर सुरुवात करूया. आणि ज्यांना उपवास घडतो त्यांनी फलाहार करून उपवाससुद्धा करू शकतात. तर पहिले म्हणजे महिन्याच्या पहिल्याच गुरुवारी सुरुवात करायची आहे. पहिला गुरुवार म्हणजे 1 तारीख आहे आणि महिन्याचा वर्षाचा पहिला गुरुवार आहे. नक्की करा, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. पहिल्या गुरुवारी सुरू करायचे आहे. पहिल्याच गुरुवारी स्वामीचे संकल्प करायचा आहे. प्रत्येक गुरुवारी संकल्प करण्याची गरज नाही, पहिल्याच गुरुवारी संकल्प करायचा आहे. 3 महिने नॉनव्हेज अजिबात खायचं नाही. म्हणजे आपले 11 गुरुवार होईपर्यंत नॉनव्हेज अजिबात खायचं नाही. जर कोणत्या ताईंना अडचण आली तर तो गुरुवार सोडून द्यायचा आहे आणि परतचा गुरुवार धरायचा आहे. असे 11 गुरुवार करायचे आहेत. फक्त गुरुवारी संपूर्ण ब्रह्मचार्य पाळायचं आहे. हे तर समजलं असेल सर्वांनाच. गुरुवारच्या दिवशीच करायचं आहे. स्वामी समर्थ चरित्र सारामृत या ग्रंथातील 1 ते 21 अध्याय पूर्ण वाचावेत. म्हणजेच एक मांडी एका वेळेस बसण्यास, आपण जेव्हा पूजेला बसतो, पोथी वाचायला बसतो ना, तेव्हा 21 अध्याय वाचायचे आहेत. स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील 21 अध्याय एका बसनी वाचायचे आहेत. आणि वेळसुद्धा एकच ठेवायची आहे, सकाळ किंवा संध्याकाळ. त्यानंतर 11 वेळा तारक मंत्र करायचा आहे. 11 वेळा तारक मंत्र हे ग्लास पाहत आहे तुम्ही, यामध्ये तारक तीर्थ बनवलेलं आहे. तसंच 11 वेळेस तारक तीर्थ करून, म्हणजे तारक मंत्र म्हणून तारक तीर्थ बनवायचं आहे आणि आपल्या घरातील सर्वांनी ग्रहण करायचं आहे. जेणेकरून सर्वांच्या मनातील इच्छा पूर्ण होतात आणि जे काही रोगराई आहे, नकारात्मक विचार आहेत, ते सर्व दूर होतात. नक्की एकदा करून बघा. तारक मंत्रामध्ये खूप म्हणलं तर खूप भयानक ताकद आहे. तुम्हाला 11 वेळा करणं नाही झालं तर 1 वेळच केलं तरी चालतं, पण श्रद्धा ठेवून करा, विश्वास ठेवून करा. 100% विश्वास असेल तरच करा. 11 वेळा नाही झालं तर 1 वेळा केलं तरी चालतो. त्यानंतर 11 माळ श्री स्वामी समर्थ हा जप करायचा आहे. जर 11 माळ झाली नाही तर 1 माळ केली तरी चालतो, पण श्रद्धापूर्वक करा. कोणताही संकल्प करायचा, कोणतीही सेवा करायची, कोणतेही उपवास करायचे, कोणतेही व्रत वैकल्य करायचे, तर अगोदर आपल्याला स्वामीवर, कोणत्याही देवावर 100% विश्वास ठेवावा लागतो. त्यानंतरच आपण सेवा सुरू करू शकतो, बरोबर का नाही? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा,
चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका. श्री स्वामी समर्थ लिहिल्याशिवाय जाऊ नका. श्री स्वामी समर्थ महाराज येत्या नवीन वर्षात तुम्हा सर्वांच्या इच्छा पूर्ण करू ही स्वामीचरणी दत्त गुरुचरणी प्रार्थना. श्री गुरुदेव दत्त.